नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड येथील श्री संत काशीगीर व बालकदास महाराज मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी आज दत्त जयंतीच्या निमित्ताने एक पालखीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी आपण पाहू शकता भाविक भक्तांनी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केलेली आहे। लोकहित लाईव्ह साठी विजय कदम, उमरखेड। उमरखेड येथील श्री संत काशीगीर व बालकदास महाराज संस्थान येथे अखंड दत्तनाम सप्ताहाची सांगता गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी उमरखेड रुपाळा येथील श्री संत काशीगीर व श्री बालकदास महाराज संस्थान येथे अखंड दत्तनाम सप्ताहाला 28 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात झाली होती व श्री दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे 4 डिसेंबर 2025 रोजी अखंड दत्तनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली। यावेळी कीर्तनकार भ श्री पांडुरंग महाराज आळंदीकर, मृदुंगवादक श्री रामदास झांबरे व श्री माऊली वारकरी भजनी मंडळ टाकळी व चोपदार श्री पुंजाराम नारायण सूर्यवंशी व या मंदिराचे पुजारी श्री दत्तात्रय पुरी महाराज, संस्थानचे अध्यक्ष परसरामजी भंडारी, सचिव अशोक लांडगे सर व विश्वस्त मंडळ आणि समस्त भक्तगणांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला। यावेळी श्री दत्त महाराजांची पालखी काढण्यात आली। यावेळी उमरखेड परिसरातील फार मोठ्या संख्येने भाविक भक्त यांनी गर्दी केली होती। सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। आपली ही औदुंबर नगरी अनेक साधू संतांची पावनभूमी आहे। या पावनभूमीमध्ये श्री संत काशीगीर महाराज आणि श्री संत बालकदास महाराज यांचं अस्तित्व या ठिकाणी समाधीस्थान आहे। श्री संत काशीगीर महाराज हे दत्त संप्रदायाचा प्रसार करत करत काशीला त्यांचा जन्म झाला आणि या ठिकाणी त्यांचं समाधी ठिकाण आहे। आणि दरवर्षीप्रमाणे श्री संत काशीगीर महाराज संस्थान या ठिकाणी श्री दत्त जयंती जन्मोत्सव या ठिकाणी अखंड दत्तनाम सप्ताह आणि शेवटच्या दिवशी दत्त जयंती आणि महाप्रसाद आणि महापूजाने या ठिकाणी सांगता करण्यात येत आहे। बेलमंडळकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान दत्तात्रय प्रभूचा जन्मोत्सव उमरखेड बालकदास या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदामध्ये सर्वांच्या सहकार्य या ठिकाणी संपन्न होत आहे। रामकृष्ण हरी। दत्तात्रय महाराज की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत काशीगीर महाराज यांचे दत्त जयंतीचा सोहळा फार उत्साहात साजरा होतो। तर याही वर्षी फार उत्साहात साजरा होत आहे आणि याचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात भाविक येतात। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। दरवर्षी दत्त जयंती निमित्ताने नागापूर रुपाळा येथील काशीगीर महाराज संत देवस्थान या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सप्ताह आनंदित आणि चांगल्या प्रकारे होते। तसेच नागापूर रुपाळा येथे काशीगीर महाराज या म्हणजे मंदिराचे जुनं म्हणजे 350 वर्षापासून काशीगीर महाराजाचं मंदिर आहे। या ठिकाणी असा भयानक म्हणजे मोठा सप्ताह आनंदात होते आणि सर्व भक्त मंडळी सर्व दत्त भक्त एकनामी सर्व असे आनंदात येऊन हरिनाम घेतात। दत्तात्रय महाराज की जय। उमरखेड औदुंबर नगरी ही संत महंतांची नगरी म्हणून हजारो वर्षापासून ओळखीच आलेली आहे। या नगरीमध्ये अनेक संत महंत परंपरा कायम राहिलेली आहे आणि अनेक महंतांचे इथं मंदिर आहे। अशाच आपले संत काशीगीर महाराज संस्थान व संत बालकदास महाराज संस्थान म्हणून हजारो वर्षापूर्वीपासून इथं हेमाडपंथीय मंदिरांची निर्मिती झालेली आणि आजही जशाला तसे या वास्तू उभ्या आहेत। मागील 25 वर्षापासून आम्ही हा जवळपास आमच्या समितीने हा कारभार सुरू केला। त्यावेळेस फक्त हेमाडपंथी मंदिराच्या व्यतिरिक्त बाकी सर्व वास्तू डबघाईस आली होती, मोडकळीस आली होती। मागील 25 वर्षाखाली आम्ही एक समिती स्थापन केली, ती रजिस्टरही केली आणि त्यानुसार त्या समितीचा कारभार
आमच्या सर्व प्रमुख मार्गदर्शकाच्या अधीनस्थ सुरू आहे. हा आलेख दिवसेदिवस वाढत आहे. आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी बांधकाम वाढवतो, काही ना काहीतरी सुधारणा करत आलो आणि आज 25 वर्षानंतर पाहिलं तरी वास्तू अतिशय दिमाखानं उभी आहे. या ठिकाणी अनेक गावोगावी आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. दत्त महाराज संप्रदाय आणि बालकदास संस्थान इथे कृष्ण संप्रदाय असे दोन्ही संप्रदाय इथं मोठ्या दिमाखाने फुललेले आहेत. आज दत्त जयंतीचा दिवस आहे. या दिवशी हजारो भाविक दिवसभरातून प्रसादाचा, सकाळी कीर्तनाचा आणि दिवसभर महाप्रसादाचा लाभ घेतात. अशी मोठी परंपरा आज चालू आहे आणि भविष्यातही सर्वांच्या सहकार्यानं चालू राहील. संत काशीगीर महाराज संस्थान उमरखेड व बालकदास महाराज संस्थान उमरखेड या इथे दत्त जयंतीचा कार्यक्रम अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात सुरू असतो. मागील 28 नोव्हेंबरपासून ते आज 4 डिसेंबरपर्यंत सप्ताह आणि औदुंबर नगरीतील मोठ्या भाविक भक्तांकडून सकाळ आणि सायंकाळ दोन्ही वेळेस अतिशय चांगल्या प्रकारे अन्नदानाचं पवित्र कार्य भाविक भक्तांच्या सहकार्यातून इथं होते. आणि आपण पाहत आहात की या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सभामंडप, वेगवेगळ्या खोल्या, अन्नदान, संडास बाथरूमची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे भाविक भक्तांच्या सहकार्यातून आणि देणगी रूपाने सुरू असून ते आस्थागायत सुरू आहे. येथील प्रत्येक भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्यासाठी, रांगेमध्ये दर्शन होण्यासाठी, तसेच संत काशीगीर महाराजांचा महिमा, श्री दत्तप्रभूंचा महिमा या दत्त जयंतीच्या माध्यमातून आपल्याला घडत आहे. गुरुदेव दत्त. सर्वांच्या चरणारविंदावर संत काशीगीर महाराज भगवान दत्तात्रय प्रभू सर्वांच्या चरणारविंदावर सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारचे महान पतिव्रता असणारे महाराज मानवसाहेब माता भगवान शंकराला महाराज त्या ठिकाणी सांगितल्यानंतर महाराज पार्वती मातेला असं वाटलं की आपल्यापेक्षा महान पतिव्रता कोण आहे. त्यावेळेस मनामध्ये विचार करू लागले आणि करत असताना महाराज त्या ठिकाणी नारदाला सांगितलं, नारायण नारायण. अशा प्रकारे महाराज भगवान विष्णू पुढे गेले आणि त्या ठिकाणी महाराज हात वृत्तांत सांगितला. म्हणजे आताच पुढे आलो आणि अनुसया मातेच्या आश्रमामध्ये सुंदर असे लाडू केलेले होते महाराज. काजू बदाम सुंदर असे टाकून त्या ठिकाणी लाडू केलेले स्वादिष्ट लाडू होते. आणि या ठिकाणी आल्यानंतर महाराज तुमच्याकडे त्या ठिकाणी तशी चव नाही असं नारदांनी सांगितलं.